श्री गुरुदेव सन्माननीय विचारपीठ हे आमचं सगळ्यांचं गुरुपीठ गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते आदरणीय मला धन्यवाद देतो। मित्रांनो, या आपल्या गावाला येण्याचा पहिलाच प्रसंग आहे। गावाचं नाव खूप ऐकलं आहे, कारण गावाच्या नावामध्ये गन्ना आहे। गन्ना म्हणजे ऊस म्हणजे साखर, साखर म्हणजे गोड, गोड म्हणजे आनंद। सगळ्या चहा आवडतो, खीर आवडते, गुलाबजाम आवडते, चमचम, सगळे गोडच असतात। आणि ज्या गावामध्ये गन्ना आहे, साखर आहे, ते गाव कोणाला आवडणार नाही। आणि म्हणून आज कळंगावला आल्यानंतर मला अतिशय आनंद झाला, कारण झाडीपट्टीतलं हे गाव आहे। कारण हा आपला जो प्रदेश आहे म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया हे जे 4 जिल्हे आहेत झाडीपट्टी म्हणतात। महाराष्ट्राचं पूर्वेचं द्वार आहे आणि ह्या पूर्वेच्या द्वाराला जे जंगल आहे, जंगलामध्ये आपण राहतो, झाडी सोबत राहतो, म्हणजे आपण झाडपी आहोत। झाडाच्या आधाराने राहणारे, जंगलात राहणारे, तिथंच वास्तव्य करणारे, तिथंच ध्यान प्रार्थना करणारे आपण खरे झाडपी आहोत। आणि सूर्य जेव्हा निघतो, सूर्यनारायण जेव्हा निघतो महाराष्ट्रामध्ये, जेव्हा दिसतो, पहिला प्रकाश जर कोणावर टाकत असेल तर झाडीवर टाकतो, झाडीपट्टीवर टाकतो। त्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत। दुसरी गोष्ट, कळंगाव या ठिकाणी जे काम चाललंय मंडळाचं, केवलदासने सुंदर सांगितलं। टाळ्या वाजवा केवलदाससाठी। त्यांच्यामध्ये 2दा फोन आला, दादा कुठपर्यंत आले, कशी येणार, मूलपर्यंत कसे येणार, वाघ बिगा आहे वगैरे, घाबरू नका, वाघ मला काहीच करत नाही, तो दोस्तच आहे आपला। मेन म्हणजे असं की जेव्हा या गावामध्ये आलो, गावाची रचना, एकंदरीत गावाची लोकसंख्या सर्वात जास्त समजलं 3000 जवळपास लोकसंख्या आहे। एवढं मोठं गाव आहे, पण संख्या आज कमी आहे, थंडी असेल। काही लोक म्हणजे घरून ऐकून भोंगे लागलेच आहे, घरून आपलं ऐकतो। काही गावामध्ये आम्ही जातो ना, काही गावात लोक म्हणजे घरून ऐकतो। मी एका गावात भाषण होतं, एका गावाला छोटस गाव होतं, गावाच्या बाहेर हनुमानाचं मंदिर होतं। त्या गावात मंडळाचा कार्यक्रम कधी झाला नव्हता। पहिल्यांदा एका माणसाने मला बोलावलं। गेल्यानंतर त्या गावातील लोक खाटा घेऊन आले, खाटा असे बाज म्हणतो आपण, बाज माहित आहे ना, 2-3 मुडगे लोक खाटा घेऊन आले। ते खाट्यावर बसून पण आले ऐकतो, बोला खाली बसायला तयार, संस्कारच नाही। राष्ट्रसंतांचं जे गुरुदेव सेवा मंडळ आहे हे काय करते, आपल्या मनावर संस्कार करते। सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, त्या मुलांवर संस्कार करते, आपल्या मनावर संस्कार करते आणि आपल्या देशाचा खरा नागरिक बनतो। म्हणून गुरुदेव सेवा मंडळ गावागावात असणं गरजेचं आहे। ते मंडळ आपल्या गावी आहे, आपल्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी ते टिकवून ठेवलं, महाराजांच्या विचारांचा दिवा कायम ठेवला, त्याबद्दल त्या पूर्वजांचं आपण स्मरण करूया। टाळ्या वाजवा। गुरुदेव सेवा मंडळ आहे काय? गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य नाम माझे तुझे, महाराजांनी लिहून ठेवलं। गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य नाम माझे तुझे, परिवर्तनाशी पाहिजे प्रभूशी आणि सर्व। परिवर्तन पाहिजे ना, प्रत्येक परिवर्तन म्हणजे नुसतं काही गावाचं परिवर्तन नाही, मनाचं परिवर्तन झालं। मनात परिवर्तन होणे त्याचं नाव आहे खरं गुरुदेव सेवा मंडळ। सकाळी ध्यानाला उठणे, ध्यान करणे, मनावर परिणाम झाल्यामुळे आपण कसं वागतोय, आपण कोण आहे, आपला शोध घेणे, याच्याकरता गुरुदेव सेवा मंडळाचं नाव आहे अध्यात्म। स्वतःचा शोध घेणे, सतत घेत अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना। ओहम सोहम श्वास से अपनी अंतर्दृष्टी निरखना है, अंतर्दृष्टीने स्वतःकडे पाहणे। आज मी काय, काल कसा होतो, पुढे कसा राहणार आणि आपली पिढी आपल्याला कशी राहणार, याचा शोध घेण्याचं मंडळ म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ आहे। परिवर्तनवादी मंडळ आहे। मनाचं परिवर्तन, गावामध्ये परिवर्तन घडवून आणते ते गुरुदेव सेवा मंडळ। वंदनीय महाराजांनी स्थापन केलं। महाराज अलौकिक पुरुष होते। महाराज जेव्हा एखाद्या गावात यायचे ना, तर ती माहिती आपल्याला भूतालच्या लोकांना माहित व्हायचं की महाराज येणार आहे। खूप लोक मुंग्यासारखे लोक जमा व्हायचे, मुंग्यासारखे रेंग्या बंड्या घेऊन लोक यायचे, दुरून लोक यायचे। महाराजांच्या कार्यक्रमाला खूप गर्दी असायची लोकांची, म्हणजे आमचे वडील सांगायचे।
त्या अलौकिक पुरुषामुळे त्यांनी ज्या प्रेरणा दिल्या, भजनाची प्रेरणा, ध्यानाची प्रेरणा, प्रार्थनेची प्रेरणा, रामधनची प्रेरणा, त्या प्रेरणेमुळे आजही महाराष्ट्रामध्ये गाव घडतात. आपलं राजगड घ्या, चंद्रपूर पाटलाचं राजगड, आदर्श गाव राजगड आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात घडलं, मूल जवळ आहे, अतिशय सुंदर गाव आहे. इकडे लवारी नावाचं गाव घडलं, रेंगेपार नावाचं गाव घडलं, पाटोदा नावाचं गाव घडलं, अशी अनेक गावं घडत आहेत. त्याचं बेस म्हणजे वंदनी महाराजांचे विचार आणि त्यांचे परिवर्तनवादी ग्रंथ म्हणजे ग्रामगीता. ग्रामगीता कशासाठी? गावासाठी. ज्या गावात आपण राहतो त्या गावाची गीता म्हणजे ग्रामगीता. एक लक्षात घ्या, आपल्या भारताची एक राज्यघटना आहे जी डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली. बाबासाहेबांचा फोटो लावला, टाळ्या होऊ द्यावा. ती राज्यघटना देशासाठी. मग गावासाठी कुठली घटना आहे? गावातलं घर कसं राहील, घरातले मुलं, घरातले व्यक्ती कसे वागतील, आमच्या महिला कशा वागतील, त्यांनी कसं वागावं, कसं वर्तन करावं, आपलं घर कसं ठेवावं, गाव कसं ठेवावं, याचं नितांत अनेक उदाहरणासहित, दाखल्यासहित जे विचार मांडले गेले आहेत ते ग्रामगीतेत. म्हणून महाराजांनी काय म्हटलंय, जसं ज्ञानेश्वरांनी लिहिलंय, आता विश्वात्मके देवे येणे व्याघेतले तोषावे. विश्वात्मक देवाचा विचार मांडला ज्ञानदेवाने. ज्ञानदेव कुठले? नेवासेवन त्यांनी पहिलं प्रवचन केलं, निरूपण केलं, आळंदीला त्यांची समाधी आहे. आजही ज्ञानेश्वरी गावागावात वाचली जाते. काय लिहितात ज्ञानेश्वर महाराज? आता विश्वात्मके देवे येणे व्याघेतले तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय ध्यान. एवढा विश्वात्मक विचार मांडतात. मग ग्रामगीतेत सुद्धा तोच विचार आला आहे महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये. किती ओव्या आहे ग्रामगीतेमध्ये? 4674 ओव्या आहे. किती ओव्या आहे? 4674 ओव्या आहे. शेवटची ओवी वाचा. काय ओवी? उभा विश्वाची या विटेवर. तोच विचार आहे जे ज्ञान देवाने सांगितलं, तोच विचार ग्रामगीतेत आला. उभा विश्वाची या विटेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर, त्याच्या कृपेचा विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता. त्याची कृपा, त्या कार्याचा विस्तार म्हणजे ग्रामगीता. ग्रामगीता गावासाठी, कळम गावासाठी, अशी अनेक गावं. हा आपला देशच गावांचा आहे, खेड्यांचा देश आहे. म्हणून पूज्य महात्मा गांधी म्हणायचे, गाव में देश की आत्मा रहती है. काय म्हणाले? देशाचा आत्मा कुठे राहतो? गावात राहतो. ही गोष्ट खरी आहे. पूज्य महात्मा गांधीचा आश्रम कुठे आहे? सेवाग्रामला, पहिला पोरबंदरला. खेळात राहिले, खेळातून सूत्र चालवायचे. पूर्ण जगा देशाचं सूत्र खेळातून चालवायचं. अनेक बाबासाहेब घ्या, बिरसा मुंडा घ्या, गांधीजी घ्या, महाराज घ्या, गाडगे महाराज, हे सगळे खेळाचे लोक आहेत. खेळातून पुढे गेलेले लोक आहेत. मग तुम्ही खेळाच्या लोकांना सुटायला कोण तुम्ही समजता? खेडे शहराचे जनक, खेडे शहराचे जनक, खेडे उत्पादक, शहर भोगते. खेडे उत्पादक म्हणजे काय म्हटलंय? खेडे उत्पादक आहे, प्रोडक्शन करतात. आणि शहर काय? कंज्युमर आहे, भोगते, ग्राहक आहे. वस्तुस्थिती आहे ना. जेव्हा कोरोना आला बेराम साहेब, आपल्या पूर्ण जगामध्ये कोरोना आला, तेव्हा मी पुण्याला होतो. जेव्हा जो विदेशामध्ये होता तेव्हा पुण्याला होतो. एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे कवी संमेलन होतं महाराष्ट्रातल्या कवी लोक. मी सुद्धा कवी आहे, कविता ऐकून तेव्हा अमेरिकेमध्ये कोरोना आला. मला काय माहिती कदाचित मंडळाचा नाम असल्यामुळे असेल. मला वाटलं का हा रोग आहे आपल्या भारतात येणार. मला भीती वाटली मनातून. आणि ही जर भारतात आली तर काहीच खरं नाही. आणि वस्तू तशीच झाली. अनेक लोक गेले जवळचे, अनेक लोक मोठे मोठे हेल्दी लोक मरण पावले कोरोनामुळे. तोंडाला आपल्या पट्ट्या लावल्या. हा जो कोरोना आला त्यावेळेस शहराचे लोक घरामध्ये बंद होते, फ्लॅटमध्ये बंद होते. खिडकीतून पाहायचे कोण येते म्हणून. खेळातले लोक शहरामध्ये यायचे, बाया यायच्या, दही आणायचे, दूध आणायचे, भाजीपाला आणायचे. शहरातल्या लोकांना
खेळाचे लोक होते पण शहरात लोक जिवंत राहिले कोरोना काळामध्ये प्रत्यक्ष आपण पाहिला. खेळाचे लोक नसते तर शहरी लोक उपवासी गेले असते. हे पण त्याने जगवला खेळाच्या लोकांनी. म्हणून म्हटलंय खेडे शहराचे जनक. खेडे शहराचे जनक. तुमच्या गावाला येऊन गेला ज्या भागात पदस्पर्श झालं त्यांची भजनं झाली त्या भागामध्ये इतकी मैत्री होती. भागासोबत मैत्री, अस्वलासोबत मैत्री. महाराज या हरिपट्टीमध्ये फिरायचे, गोंधळ्याला फिरायचे, दाडोबाला फिरायचे. युद्ध काही भीती नाही. ते गावाला आले होते, कारण गावाला येऊन गेले. म्हणजे सांगायचा अर्थ असा की ज्यांना आपण आपल्या पूर्वजांनी पाहिलं आणि ज्यांनी तुमचा विचार केला ते आपले वंदनीय तुकडोजी महाराज. त्यांचा ग्रंथ म्हणजे काय? त्यांनी प्रार्थना दिली. कशा करता प्रार्थना दिली? प्रार्थनेमध्ये पहिली गोष्ट सांगते शिस्त. कसं बसावं, यांनी कसं बसावं, भजनवाला कसा बसवायचो. तो बघा तबलजी आहे का? तबलजीवाले भाऊ गेले घरी जेवण करावं. हा टाळ्या वाजवते असं. इतका सुंदर तबलजी. हे काही ट्रेनिंग घेतली कडे जाऊन विलासराव ट्रेनिंग नाही घेतली. येतच शिकले. हे कृपा आहे वाढवायची त्यांना. कृपा आहे. काय त्यांचं वाद्य वाजव. हा खूपच सुंदर. मुंबईचा तबलजी आवाज होतो त्यांच्या समोर. एवढा जबरदस्त आहे हा तबलजी. असे कलाकार घडले शाहमंडळाचे. आणि या महाराजांच्या विचाराने अनेक गावात परिवर्तन घडले नाही. अनेक कलाकार घडले. महाराजांनी दिशा दिली. काय सांगितलं? गाव हा विश्वाचा नकाशा. गावावरून देशाची परीक्षा. गावाची भंगता अवदशा येईल देश. कोणताही गाव जर घेतला गावामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. पंथाचे आपल्या गावात अनेक लोक आहेत. कोळी आहे, तेली आहे, माळी आहे, माळा समाजाचे लोक आहेत, बौद्ध समाजाचे आहे, मुस्लिम लोक, सर्व समाजाचे लोक एकत्र केव्हा येईल याच्याकरता सामुदायिक प्रार्थना आहे. सामुदायिक प्रार्थने जेव्हा एकत्र बसतील, एका विचाराने गावाचा विचार करतील, विकासाचा विचार करतील, गावामध्ये परिवर्तन सुधारणा म्हणून सामुदायिक प्रार्थना. प्रार्थनेत शिस्त आहे, शांती आहे, गांभीर्य आहे, मान आहे, सन्मान आहे, समता आहे, समानता आहे. एवढा विचार प्रार्थनेने दिलेला आहे. तुम्हाला सांगतो भारतामध्ये लोकशाही पद्धती आहे. दर 5 वर्षाला इलेक्शन होतात. लोकसभेच्या, विधानसभेच्या, जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या, गावातले ग्रामपंचायत इलेक्शन. इलेक्शन झालं त्या गावामध्ये पार्टीवरून लोकांचे नाका इकडे तिकडे, तोंड इकडे तिकडे पलटतात. नाही हा त्या पार्टीचा, त्या पार्टीचा. पण इलेक्शन संपल्यानंतर लोकांनी एकत्र यायला पाहिजे. नाही, मी अशा अनेक गावामध्ये पाहिलं. आणि तो कोण आला, मी असं करतो, तो कोण आला, नाही तो त्या पार्टीचा. त्याचा कार्यक्रम नंतर आहे. आता आमचा कार्यक्रम 2 कार्यक्रम होता काय काय. म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर लोकांनी एकत्र यायला पाहिजे. पण असं होत नाही. एकत्र आणण्याकरता एकमेव प्रभावी साधन म्हणजे गुरुदेव सेवा मंडळाची सामुदायिक प्रार्थना आहे. टाळ्या वाजवायच्या. हे एक प्रभावी माध्यम. सकाळचं ध्यान किती महत्वाचं आहे. ध्यान याच्याकरता आहे की दिवस चांगला गेला पाहिजे. दिवस आपला चांगला गेला पाहिजे. आपल्याकडनं वाईट गोष्ट घडली नाही पाहिजे, चुकीचं काम झालं नाही पाहिजे, असा संकल्प करण्यासाठी सामुदायिक ध्यान आहे. आपण चिंतन हरदम जागृत रहना है. ओहम सोहम श्वास से अपनी अंतर्दृष्टि रखना. याच्याकरता सामुदायिक ध्यान. प्रार्थनेतून काय मिळते? प्रार्थनेतून युवकांना संघटन समजते. पुढे बसत नाही. पण त्याचा लीडर व्हायचा असेल, नेता व्हायचा असेल तर संघटन करण्याकरता प्रभावी माध्यम म्हणजे प्रार्थना आहे, विचार आहे, चिंतन आहे. आपल्या मनावर ताबा येतो, स्वतःच्या विकारावर विजय मिळवतो. त्याच्याकरता प्रार्थना ध्यान हे महत्वाचे आहे. आणि म्हणून गावामध्ये एकत्र शांततेने राहायचं असेल, लोक सुधारण्याची विद्यालय सामुदायिक. रामधून कशा करता दिली महाराजांनी? जेव्हा रामधून सुरू झाली गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून, तेव्हा गावागावामध्ये अस्वच्छता राहायची, गंदगी राहायची, रस्त्यावरती लोक पाणी टाकून द्यायचे, घाण राहायची, चिकट राहायचं. आता रोड झाले गावामध्ये, सिमेंटचे रोड झाले, नाल्या झाल्या. असं त्यावेळेस नव्हतं. असं विषय सुधारणा सुरू झाल्या होत्या, तेवढ्या नव्हत्या. महाराज आले का ते लोक साफसफाई करायचे, जसे ते राहायचे. मग लोक सांगायचे की माझ्या घरासमोर पाणी सुटलं आहे, हे कोण दुरुस्त करेल? लोक बोलायचे एकामेकाच्या विरोधामध्ये.
रामधून याकरता आहे, रामधून म्हणजे ग्राम निरीक्षण विलासराव. रामधून म्हणजे ग्राम निरीक्षण. गावातली दिंडी जेव्हा गावातून फिरते ना, महाराज म्हणतात त्या दिंडीमध्ये भजनवाले तर पाहिजे, गुरुदेवाले तर पाहिजे, सोबत गावातले पदाधिकारी पाहिजे, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य सहभागी पाहिजे. काऊन चालली दिंडी समोर पहा, कुठं पाणी चाललंय, कुठं गड्डा पडलाय, कुठं वास येते आहे, कुठं पाणी थांबलाय, निरीक्षण करत जा. ग्रामसेवकाने नोंदी घ्या आणि ग्रामपंचायतीने ठराव घेऊन त्याचं नियोजन करून काम करा. आपोआप अर्ज द्यायची गरज नाही. याच्याकरता ग्राम निरीक्षणचा कार्यक्रम म्हणजे रामधून आहे. किती मोठा विचार महाराजांनी दिला, अप्रतिम वैज्ञानिक विचार महाराजांनी दिला. असं जर केलं तर आपोआपच होते, बोलण्याची गरजच नाही पडत. साधा पाईप टाकायचं लोक म्हणते आमदार येईल पाईप टाका, आमदार पाईप टाकत बसते का तुमच्याकडे? तुमचा रस्ता, तुमचा गाव तुम्हालाच करायचा दुरुस्ती, तुमचा गाव, तुमचा ग्रामपंचायत तुम्हालाच करायचा. तो विचार महाराजांनी आपल्या विचारातून ग्रामयुतीतून दिलेला आहे. ग्राम सुधारणेचा मंत्र सज्जनाने व्हावे एकत्र, सज्जन लोक एकत्र यावे. याच्याकरताच आहे, सज्जन लोक एकत्र आले पाहिजे, त्याची आत्मशक्ती जागृत झाली पाहिजे. पूज्य दादा होते तुकाराम गीताचार्य, गेडाम साहेबांनी पाहिले आहे त्यांना, आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिलं, फिरलो आहे सोबत त्यांच्या. दादा हेच म्हणायचे, तुमची आत्मशक्ती जागृत करा, आत्मबळ निर्माण करा. आत्मबळ म्हणजे काय? हे करू शकतो, मी बोलू शकतो. गेडामजीला म्हणलं प्रास्ताविक करा, बोला तुम्ही, सांगा तुम्ही काय बोलले की नाही. बढिया टाळ्या वाजवा गेडाम साहेब. हे जे आपल्या केवळराम छान बोलले का नाही? सांगा इतिहास तुमच्या गावाचा कसं आहे सांगा. ते सांगितलं ना, यांनी जागा दिली, त्यांनी पैसे दिले, लोकसहभाग मिळाला, आमदार खंडातून भवन झालं, चांगलं काम झालं. इतकं सुंदर भवन बांधलं आपल्या गावाला. आपल्या गावात प्रार्थना मंदिर होते म्हणजे आपलं गाव मंदिर करणे, मंदिर करणे. लक्षात ठेवा, लहानशी गोष्ट नाही, मोठी गोष्ट आहे. ज्या गावात प्रार्थना मंदिर असेल त्या गावाचे लोक देवासारखे, ते गाव तीर्थासारखं आहे. लक्षात ठेवा, परिवर्तन हळूहळू होत राहते. पुरा संस्कार होतात, संस्कार महत्वाचे आहे पोरांना. आज आपण राहून उद्या राहणार नाही, विचार सुरू राहील. हम हो पुजारी तत्व के, तत्वाने आपण चालतो. तत्व महत्वाचं आहे. फिलॉसॉफी जे तुम्ही आम्ही सगळे विचाराने एकत्र येतो. गुरुदेव के आदेश के, गुरुदेवाच्या आदेशाने आपण काम करतो. प्रार्थना अशी झाली पाहिजे, ध्यान असं झालं पाहिजे. भजन, त्या भगिनी आल्या भजनामध्ये, टाळ्या वाजवा. भजन म्हणजे संघटन आहे. दुरून दुरून गावागावातल्या महिला जेव्हा भजन करतात, दुसऱ्या गावाला ऐकू जाते भजन. कई गाव ढूंढे, कई देश ढूंढे, तेरा पता नहीं चलता, भगवान कहाँ मिलता. है की नाही भजन? किती सुंदर. मी एका गावाला गेलो होतो, रात्री झोपलो, बाहेर खाट टाकली होती. मला एखाद्याने बोलावलं, त्या गावाला भरून कई गाव ढूंढे, कई देश ढूंढे, तेरा पता नहीं चलता, भगवान कहाँ मिलता. कोण दिलाय? महाराजांनी. मनी नाही भाव, देवा मला भाव, देव अशा न भेटायचा. किती सुंदर आहे. सोन्या चांदीचा देव त्याला, चोराचं भेव. काय म्हटलं महाराजांनी? भेव. मराठी साहित्यामध्ये भय शब्द आहे, भेव नाही. भेव आपल्याकडे झाडीपट्टीमध्ये, आमचे लोक भेव म्हणतात, तिकडचे लोक भेव म्हणत हसतात. कायचा भेव? हे म्हणते भय. आपले महाराज काय म्हणतात? भेव. म्हणजे महाराजांनी आपले शब्द घेतले. भेव. पोटानं दे चून भाकरी, हे वाक्य आलंय ग्रामगीतेमध्ये. पोटानं दे चून भाकरी, येणाऱ्या भिकाऱ्याला चून भाकरी. चून शब्द विचारा बरं, पुण्याच्या माणसाला चून म्हणजे काय? तर चून म्हणते. आपल्याला चून म्हणजे काय माहित आहे ना? चून भात आहे की नाही? चून म्हणजे फेमस आहे आपल्याकडे. भात चून झाला का पोट भरला आपला. झाडीपट्टीच आपली आहे. महाराजांनी चून शब्द वापरलाय, भेव शब्द घेतलाय. इतकं महाराजांनी प्रेम केलंय. आपली बोली शब्द घेतली, झाडी बोली वापरले महाराजांनी आपल्या अनेक भजनामध्ये. इतकं प्रभाव महाराजांनी, या बोलीचा सुगंध. तुमचा विचार बरं बघा, प्रार्थनेत बघा दिली, सूचना दिल्या. आता आपला सामुदायिक प्रार्थना करावयाची आहे. पाठीचा कणा ताट करून, मान किंचित नम्र करून, डोळे बंद करून सामुदायिक प्रार्थनेला करावं सुरुवात. हा शब्द कसा काय म्हटलंय? करावं सुरुवात. सुरुवात करावी नाही म्हणत, काय म्हणतात? करावं सुरुवात. जे सुरुवात झाली की नाही, झाडीपट्टी झाली, चिमुरला, ठीक आहे, झाडीपट्टी नव्हती. ते काय म्हणतात? सुरुवात करावी नाही म्हणत, करावं
सुरुवात करावं, सुरुवात झाडीतलं शब्द उलट करावं. आणि म्हणून महाराजांनी या बोलीचा जो विचार आहे, आपला विचार आहे, गावातला विचार आहे, तुमच्या आपल्या माणसाचा विचार आहे, दुर्लक्षित गरीब माणसाचा विचार आहे, लोकांनी मांडलेला आहे, महाराजांनी मांडलेला आहे. झाडीपट्टीमध्ये अहिरी जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नाव तर मला आठवत नाही. तिथे महाराजांची नाही का आदिवासी आश्रमशाळा आहे. भारतातली पहिली आश्रमशाळा महाराजांनी काढली. गरीब पोरं ते शिकले त्या काळामध्ये. तिथे आश्रमशाळा काढली आणि विशेष म्हणजे तिथे गरीबा मुलांसाठी हॉस्टेल काढलं. सामुदायिक प्रार्थना सुरू केली. सुरुवातीला गडचिरोली जिल्ह्यामध्ये इंटेरियर भागामध्ये ती काढलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, महाराजांचं जे काम आहे, ग्राम हे देव मंदिर, मानव देवमूर्ती सुंदर, सर्वाची सेवा सर्व प्रकार तीच पूजा आमची, हा विचार झाला. आणि म्हणून गावातले माणसं देवासारखे म्हणजे एकमेकाला सहयोग करतात. झाडीपट्टी कशी आहे, साधं चूर्ण जरी करायचं असेल, धान रोवाचा जरी असेल तर अनेक लोक लागते. एकटा माणूस करू शकते काय? कापूस सगळ्या कापूस होतो का? कापूस फक्त कापूस काय धान, फक्त धान खायचं, बेसन खायचं संपलं. आमच्याकडे तसं नाही. आमचा भाग कोरपडा साईड, आंध्राच्या आमच्याकडे मिरची, सोयाबीन, कापूस, धान त्यांच्याकडे देऊन टाकतो. गहू, चणा अशा प्रकारे आमच्याकडे पिकवतो. इकडे धान. पण आजच्या काळामध्ये या सगळे काम करत असताना अलग आपल्या वेगवेगळे पिकं घ्यायला सुरू केले पाहिजे. अनेक पिकं घेता आले पाहिजे. ऋतू जरी वेगळा असला तरी आपल्याला ठिबक सिंचन आहे, पाण्याची व्यवस्था करून सुद्धा वेगवेगळे पिकं घेता आले पाहिजे. त्याच्याशिवाय तुमची उन्नती होणार नाही. पूरक व्यवसाय केले पाहिजे. पूरक व्यवसाय, छोटे छोटे उद्योग केले पाहिजे. आता गावातला मला एक विद्यार्थी मला भेटला बघा, तो ITI त्यांनी केलेला आहे. कोणताही गाव म्हणला की इलेक्ट्रिशियन पाहिजे, वायरमॅन पाहिजे, प्लंबर पाहिजे, नळ दुरुस्ती करणारा, मेकॅनिक पाहिजे, आपला टू व्हीलर दुरुस्ती करणारा मेकॅनिक, म्हणजे प्रत्येक गावामध्ये पाहिजे. जर आपल्या गावातल्या युवकांनी लहान लहान उद्योग जर सुरू केले तर गावाच्या जे परिवार आहे त्याच्या आई वडिलांना हातभार लागेल, गावाचा विकास होईल. महाराज लिहितात, मुलात असावा एखादा तरी गुण, त्यात तो असावा निपुण, त्या योगे न अडचण संसारा माझी कुठल्याही परी. प्रत्येक मुलांमध्ये गुण लपलेले आहे. गेडाम साहेब सुंदर कीर्तन करतात, टाळ्या होते त्यांच्यासाठी. विलासराव चांगला उद्योग करतात, ऑर्गॅनिक शेती करतात आणि ऑर्गॅनिक खत विकतो विलासराव. व्यसनमुक्त आहे बिलकुल, एक खर्रा नाही, सुपारी नाही, काहीच खात नाही. त्याचा एक वेगळी इमेज आहे त्या गावामध्ये. 3 गावं एकत्र करून पेंट्री, मुरपार आणि कोकेवाडा एकत्र करतो, कार्यक्रम घेतो. आता असं आपण ऐकतो की तिघाळा गाव बिगाळा म्हणते, पण विलासरावांनी काय केलंय, तिघाले एकत्र करून गावाला घडवलेलं आहे. टाळ्या होत्या. आणि म्हणून गावागावामध्ये लहान लहान उद्योग उभे झाले पाहिजे, छोटे छोटे उद्योग नवीन पुराणे केले पाहिजे. चाहिए जैसी बखत आएगी म्हणून लिहिलंय, बदलो बदलना चाहिए जैसी बखत आएगी. आपल्या गावामध्ये एक काय पाहिजे, मुलींसाठी ब्युटी पार्लर पाहिजे. एखाद्या मुलींना ट्रेनिंग घ्यावं. ITI मध्ये फ्री ट्रेनिंग आहे, ब्युटी पार्लरचा कोर्स आहे. आपल्या दुकान व्हावं, एक दुकान सहज चालते का गावामध्ये. असे उद्योग आपल्या गावामध्ये केले गेले पाहिजे. महाराजांनी ग्रामोद्योग लिहिलाय. आपले युवकांना आणि कोण बसलेले राहतात, काही काम नाही, बिलकुल आराम. बापाय शेतीत काम करते, अशी अवस्था आहे. तंबाखू खात राहील, खर्रा खात राहील, थुकत राहील, ही अवस्था आहे. व्यसनापासून दूर राहिलं. आता अनेक पोरं आहे ना व्यसनाचे आरी जाऊन गेले आहे, अर्ध्या वयात गेले आहे लोक. कारण खर्रा खाण्याचं तोंड आहे ना, ते लहान दिवसेंदिवस लहान होऊन जाते. असंच मी काय शिकलो, काय पाहिलं की तंबाखाचा खर्रा खाल्ला तर तोंड मोठं, तोंड लहान लहान होते, पुढे कॅन्सर होते. आणि म्हणून स्वतःला जपलं पाहिजे. व्यसन आता सोडून द्या, खरं आता नाही खायचं. संकल्प करायचा, आज तुम्ही खाणार नाही, कोणी वाईट म्हणणार नाही, झाली चूक, आता पुढे नाही करायचं. स्वतः नियंत्रण ठेवायचं. याच्याकरता सामुदायिक ध्यान आहे, सामुदायिक प्रार्थना आहे. गुरुदेवा नमस्कार करायचा, गुरुदेवा माझ्याकडे चूक झाली, आता नाही, आता कमी होऊन जाते, नाही होत मला काय तब्येत खा होत.
जेवण करा भरपूर, छान भरपूर पाणी प्या, तब्येतीची काळजी घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत महाराजांनी सांगितलंय. गावागावाशी जागरा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामांचा दिवा तुकड्या. आपल्या गावांचा तसा उल्लेख नाही जेवढ्या आदिवासींचा उल्लेख महाराजांनी केला आहे. सगळ्यांना जवळ घेतलंय महाराजांनी, पोटाशी धरलाय. म्हणून आपण गुरु माऊली म्हणतो. अनंत उपकार त्यांचे आपल्यावरती, अनंत उपकार. रोज जरी तुम्ही कळणमाला कार्यक्रम घेतला त्यांचा तरी त्यांचे उपकार पूर्ण होत फेडले जात नाही. इतकं मोठं काम तुमच्या करता करून ठेवलं महाराज. किती भजन लिहून ठेवले. आमच्या भगिनी भजन म्हणतात. किती गावाला अनेक मुखोद्गत भजन. मराठी न शिकलेल्या बायांना हिंदी भजन येतात. मराठी न बोलता येणाऱ्या बायांना व्यवस्थित हिंदी बोलतात. हिंदी कारण काय? महाराजी भजन कशामध्ये आहे? हिंदीमध्ये आहे. काही गाव ढोंडे, काही देश, हे हिंदी नाही का मराठी आहे का? हिंदी होय. पण हिंदीतले भजन म्हणते का नाही? शिकून तर आमचा बाळ आहे, पण काय शिकले आहे? हिंदी शिकले आहे. हा चमत्कार कोणी केला? महाराजांच्या भजनांचा चमत्कार आहे, प्रभाव आहे. आणि म्हणून महाराजांनी नकळत अनेक गोष्टी करून ठेवल्या. हे एवढे कार्यकर्ते गावासाठी तळमळ आहे. महाराजांचं काम म्हणजे गावाचं काम, गावाचं म्हणजे राष्ट्राचं काम, देशाचं काम, जगत विश्व कल्याणाचं काम आहे. सोपं काम नाही आहे. गुरुदेव सेवा मंडळाचं काम म्हणजे आपला श्वासाची संख्या वाढवणे हे लक्षात ठेवा. व्यसन करू नका म्हणजे तुमचं आयुष्य वाढलं. चांगलं वागा म्हणजे आयुष्य वाढलं. सकाळी उठा आयुष्य वाढलं. ध्यानाला या, थंड आंघोळ करा आयुष्य वाढलं. म्हणजे काय केलं? आपल्या श्वासाची संख्या वाढवली म्हणजे गुरुदेव सेवा. फायदेशीर आहे, लॉस मध्ये नाही. दूर जाल नुकसान होईल, जवळ याल फायदा होईल. झाल्यास चुका माफ करा मनाने. एखाद्या चुकीमध्ये पकडून राहायचं नाही, माफ करायचं मोठ्या मनाने. त्याला त्रास द्यायचा नाही, जवळ घ्यायचं. महाराजांच्या त्या काळामध्ये असे प्रयोग केलेत. जवळ घेऊन त्यांना हे प्रेम दिलं, त्यांना मोठं केलं, त्यांना प्रेरणा दिली, मोठं काम करून दिलं. आणि म्हणून मला या गावामध्ये आल्यानंतर खूप आनंद वाटला. झाडीपट्टीतलं हे जे गाव आहे, झाडी म्हणजे धान आहे, अगदी 10 मिनिटात संपवतो. धानाचं चूर्ण गावागावामध्ये होते का नाही? ही मानसिकता आजच्या काळात पोरांची. काम करण्याची इच्छा नाही, कष्ट नाही बनते हाथों से, सब ही समझाते बातों से, ऐसे कैसे हो भारत का हात में रहे लंगोटी. कष्ट जर नाही केलं आजच्या काळामध्ये पोरांनी, युवकांनी भविष्यामध्ये लंगोटी लावून भीक मागावं लागेल, पोट भरणार नाही. हे लिहून ठेवलंय महाराजांनी. कष्ट नाही बनते हाथों से, सब ही समझाते बातों से, ऐसे कैसे हो भारत का हात में रहे लंगोटी. हा विचार आहे महाराजांचा विचार आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्या पोरांना प्रेरणा द्या. घरच्या पोरांना छान समजून सांगा. पत्नी मिळून राहा, भांडणं करू नका, शिव्या देऊ नका एकमेकांना. सासूची चांगले बोला, तिची सेवा करा. तर आपल्या मंडळात लिहिलंय गुरुदेव सेवा मंडळ गिळाचं. काय लिहिलंय? सेवा शब्द. सेवा, सेवेचं महत्व आहे. सेवा तुम्ही असा विचार करू नका माझा फोटो मिळाल्यानंतर लावा. हे खोटी गोष्ट. कोण फोटो लावल घेण्याचा आपला? म्हातारपणा डोक्यावर केस राहत नाही, दात पडलेले राहते, गाला बसलेले राहतात, पाले खराब दिसते. तो फोटो कोण लावल घरामध्ये? गुडघ्याचा 2 दिवस लावते, रात्री भीती नाही वाटत काय लाईट लावल्यामुळे? मग असा फोटो लावण्याची म्हणजे आपली अपेक्षा नाही करायची की आपला कोणी फोटो लावला. मग कसा तुम्ही अशी सेवा करा गावासाठी, घरच्यासाठी. चांगले वागा, समाजासाठी चांगले वागा. काड्या करू नका, चांगलं मिळून मिसळून राहा, धावपळ करा. लोक तुम्हाला हृदयात ठेवतील. आपल्या हृदयात तुमची जागा राहील, हृदयात तुमचा फोटो राहील. असं करा. या करता गुरुदेव सेवेचं महत्व काय मोठं आहे. सेवा ही धनसंपत्ती खरी न सरे जन्मोजन्मांत. ज्याने पैसे दिले आपल्या गावासाठी ते नाव निघालं की नाही? केवळ आमची बोलले त्या भाऊने पैसे दिले, तो कुठे गावचा आहे, तिथे मुंबईला आहे, वाट पाहता. सेवेचं महत्व आहे. त्याने आपले पैसे दिले ना गावासाठी. तो कुठे आहे? तो येत नाही, पण त्याने पैसे दिले. सेवेचं महत्व आहे. तुम्ही लोक आज काम करता, तुम्ही त्या म्हणणार, आम्ही म्हणणार. पुढे कोणी विचार कोण काम प्रार्थना करत होते? केवळराव होते, गेराम साहेब होते, विलासराव होते, निकुरीजी होते, पातमोडीजी होते. नाव निघाल का नाही? येईल भविष्यात कोणतं नाव निघते. सेवेचं मोल फार मोठं असतं, कधी संपत नाही ते. म्हणून हे काम सोडू नका. हे फार मोठं काम आहे. महाराजांनी दिशा दिली आहे, मार्ग दाखवलाय आणि चांगला मार्ग आहे तुमच्या आयुष्यातला. तुमच्या जीवनाचं संशोधन नक्की होईल एवढं या ठिकाणी बोलतो.
मला वाटतं माझा वेळ झालेला आहे, तर मला इथे बोलावलं आणि कारण खूप बोलता येईल की दोन गावाला आल्यानंतर खूप छान वाटलं. तुम्ही लोकांनी मंडप मोठा केलाय. तुम्हाला मी आमंत्रण देतो येणाऱ्या 6 मार्चला, मार्च लक्षात ठेवा, आता कोणता जानेवारी सुरू आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च, 6 मार्चला चंद्रपूर नंतर राजुरा नंतर कोरपणा, गडचांदूरच्या नंतर कोरपणा, पुढे गेलं का आदिलाबाद जिल्हा येते. आदिलाबाद जिल्हा तिकडे तालुक्याला म्हणतात मंडल बेला. जसं आपल्याकडे शिंदेवाई तालुका आहे, तिकडे मंडल बेला आहे. त्या मंडल बेल्याजवळ एक गाव आहे सांगली दुर्भा, त्या ठिकाणी संमेलन आहे, राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन. 18 वर्षापासून आम्ही संमेलन घेतो, विलासराव तोडून आमच्यासोबत. त्या भागामध्ये आम्ही जातो मुक्कामी, तिथे प्रार्थना, ध्यान, विश्लेषण, रामगीतेर प्रवचन, कीर्तन, प्रबोधन, संध्या असे कार्यक्रम 2 दिवस चालतात. तेलुगू लोक आहेत, हिंदी आणि तेलुगू लोक तिकडे बोलतात, मराठी थोडेफार बोलतात. सुंदर संमेलन त्या ठिकाणी होणार आहे. शक्य होत असेल तर आपल्या गावातून 5 लोक घेऊन या. जेवणा खाण्याचे पूर्ण काही पैसे लागत नाही, काही तुम्हाला फक्त आपला जायचा खर्च करावा लागेल. ते संमेलन आहे. महाराष्ट्राचे वेगवेगळे मोठे मोठे प्रचारक येणार आहे, वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक येणार आहे. आणि तिथे एक गावची व्यक्ती म्हणजे त्या गावात होते मोती महाराज भैरवार. त्या गावात होऊन गेले. मोती महाराज हे महाराजांचे सेवक होते. त्या काळामध्ये डॉक्टर, त्यांनी वनस्पतीचा त्यांना अभ्यास होता. गुरुकुंज मस्जिद जे टॉनिक भेटते ना, टॉनिक त्या मोती महाराजांनी तयार केलं. त्याला डॉक्टर मोती महाराज म्हणतात. त्या गावामध्ये समाधी त्या गावामध्ये त्यांची आहे. गावचे लोक त्याला संत म्हणतात मोती महाराजाला, आणि त्यांच्या नावाने दरवर्षी कार्यक्रम घेतले. या वर्षी संमेलन घेतलं आहे. खूप लोक आहेत महाराजांचं काम करणारे, गावागावात विखुरलेले आहे, भारतभर आहेत. त्यातले तुम्ही एक आहेत, कळमगावचे लोक. कळमगाव गण्णा इथच्या लोकांनी मला बोलावलं. विशेषतः विलासरावांनी याकरता विशेष धावपळ केली आणि गेडामजी माझ्याशी सातत्याने बोलले. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं दर्शन झालं आणि तुम्ही माझं मोठं भाषण म्हणण्यापेक्षा सगळ्या समावेशक घेतलेले सगळे विषय तर तुम्ही ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. असंच काम सुरू ठेवा. महाराज आपल्या पाठीशी राहणार आहे, सतत राहणार आहे. ती शक्ती आहे, ती गुरुदेव शक्ती आहे, ते तुम्हाला मिळत राहणार. रामधून काढा, साप्ताहिक काढा, किमान भजनाचे कार्यक्रम होऊ द्या. आणि हे जे प्रार्थना मंदिर आहे संध्याकाळी उघडलंच पाहिजे. लोक 10 राहो 5 राहो, नाराज होऊ नका. कधी लोक जास्त राहील, कधी कमी राहील, काही हरकत नाही. कधी एकच माणूस राहील, पण ते दिवा सुरू ठेवा. पण कोणी येत नाही शिव्या नाही द्यायच्या. आणि कारण काम येतात वेळेवर, नाराज व्हायचं नाही. तर ज्याला ज्याला शक्य आहे त्याने त्यांनी यायचं, तिथे प्रार्थनेला बसायचं, लोकांना सांगायचं आणि एखादा कार्यक्रम घेत राहायचा महिन्याला. सावित्रीबाई फुले जयंती आहे, ज्योतिबा फुले जयंती आहे, बाबासाहेबांचा जे जन्मदिवस आहे, महापरिनिर्वाण, असे कार्यक्रम घेत राहिले म्हणजे त्या लोकांना बरं वाटतं. सगळे लोक एकत्र येतात. समाजात सगळे लोक बिरसा मुंडा जयंती आहे त्यांचे कार्यक्रम करा, त्यांना सन्मानित करा. जे लोक 75च्या वरचे लोक आहेत आपल्या मंडळामध्ये किंवा भजनामध्ये, सत्कार करा. त्याला बरं वाटते. अरे बाबा आम्ही माहित नव्हतं मग सत्कार केला मंडळाने, त्याला आनंद वाटतो. कोणी आजकाल करत नाही, कोण सन्मान करते आजच्या काळात. काही मंडळाचे किती रुपये लागतील? 400-500 रुपये लागेल गेल्या वर्षी. पुढच्या वर्षी त्याचे 75च्या वर लोक आहे. सत्कार करा, 10-20 लोक सत्कार करा. हे छोटंसं काम आहे, पण त्याच्या मनात राहते की या मंडळ लोकांनी हे काम केलं. ती चर्चा होते, 10 लोकांना सांगते आणि तुझे पुन्हा मला छोटंसं काम थांबतो. जेवढ्या गावात भिंती आहे यादी बनवा. कोणाच्या भिंती पांढऱ्या शुभ्र आहेत, व्यवस्थित आहे आणि कोणी नाराज होत नाही बा भिंतीवर लिहिलं तर. त्या सगळ्या यादी करा भिंतीवाल्याच्या लोकांची. त्याने विचारा, भाऊ तुमच्या भिंतीवर आम्ही ग्रामगीतेच्या ओव्या लिहून का? सोपं काम आहे. एक पेंटर घ्यायचा, त्याला पैसे द्यायचे, पेंटर फुकट नाही करून. त्याला माझं हे 500 रुपये 1000 रुपये ठेव आणि हे ग्रामगीता याच्यातल्या ह्या राईट होऊन द्यायच्या, ह्या ओव्या पूर्ण गावामध्ये लिहायच्या. याचा फायदा असा होतो, लग्न असते विलासराव उन्हाळ्यामध्ये, बाहेरगावचे लोक होते. बाप्पा गाव हा विश्वाचा नकाशा खूप असते. कारण बाकी काही काम जेवण करण्याने हेच नाही गावामध्ये. त्या ओव्याचा परिणाम मनावरती होतो, प्रेरणा मिळते अनेकांना. ओव्या लिहा, भिंत तिची ओवी, ग्रामगीतेची ओवी लिहा. हा उपक्रम तुम्ही कळमगावला सुरू करा आणि मला इथं आलं समाधान. एवढं इथं बोलतो. धन्यवाद, नमस्कार, जय जय.